सुप्रभात. मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करतो. माझ्यासोबत माझा सहकारी. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी करणसिंह पवार. आपल्याला अपडेट राहण्यासाठी आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी दररोज वर्तमानपत्राचं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र आजच्या धावपळीच्या या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळी हे वर्तमान वाचणं हे राहून जातं. मात्र चिंता करण्याचं कारण नाही, आपल्यासाठीच लोकशाही मराठी आता विशेष असं एक बुलेटिन घेऊन येत आहे, ज्यामध्ये आम्ही वर्तमानपत्रातल्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या आपल्यासाठी घेऊन येत आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या आसपास काय सुरू आहे, राज्यात, देशात आणि जगाच्या पाठीवरती नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत हे पाहायला मिळेल. तर वर्षा, आपण सुरुवात करूयात. पहिली बातमी आहे लोकसत्ताची. तर लोकसत्तामध्ये पहिल्या बातमीवरती हेडलाईन आहे शेतकरी आंदोलकांचा मृत्यू, अशी ती बातमी आहे, ज्यामध्ये दिल्ली नजीक खनोरी सीमेवरील ही घटना आहे. त्या बाबतीत आपण सविस्तर माहिती पाहूया. दिल्ली सीमेवरील पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन बुधवारी आणखी चिघळले. खनोरी येथे झालेल्या हिंसाचारात एका तरुण आंदोलकांचा मृत्यू झालाय, तर 12 पोलीस यामध्ये जखमी झालेत. सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसाचार उफाळला. आंदोलकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. तर याच दरम्यान आंदोलकांनी मिरचीची पुडं जाळल्यामुळेही अनेक पोलिसांना त्रास झाल्याचा दावा हा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केला. अगदीच कारण आपण यानंतर खरं तर सामनामध्ये नेमकी कोणती ठळक बातमी आहे ती पाहणार आहोत. मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचं यावेळेस सामनात नमूद करण्यात आलंय. मराठा आंदोलकांच्या रेटानंतर आता राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% स्वतंत्र असं आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून पारित केला. याला 24 तास होत नाही तोच मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनोज जरांगे यांचे अत्यंत जवळचे आणि सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगे हा हेकेखोरपणे करत असल्याचा, हेकेखोर माणूस असल्याचं म्हणत पलटवार केल्याचं आपण पाहतोय. खरं तर करण त्यांची भूमिका पारदर्शक नसल्याचा गंभीर असा आरोप हा बारसकर यांनी केलाय. तर त्यावरती आता जरांगे पाटील यांनी बारसकर हा माणूस सरकारी ट्रॅप असल्याचा देखील आरोप करत यावेळी सरकारवरती असे गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळत आहेत. तर हा आंदोलन संपवण्याचा डाव असल्याचं यावेळी जरांगे पाटलांनी म्हटलंय. करण, नक्कीच वर्षा, आगामी काळात खरं तर या आरोप प्रत्यारोपामध्ये पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं. यानंतर बोलूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. महाराष्ट्र टाइम्सची जी बातमी आहे खरं तर जागा वाटपाच्या तिढ्यासंदर्भात बातमी आहे, कारण आगामी काळातल्या लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा जागा वाटपाच्या या चर्चांना वेग येत आहे. त्यातच आता ही महाराष्ट्र टाइम्सची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. यामध्ये अशी बातमी आहे सपा 63 तर काँग्रेसला 17 जागा. उत्तर प्रदेशातील लोकसभेचा तिढा सुटला, अशी ही बातमी आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयाची चावी मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात महत्त्वाचं आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेर बुधवारी सुटलाय. राज्यात काँग्रेसला वाराणसी तसेच रायबरेली व अमेठी या दोन्ही पारंपरिक जागांसह 17 जागा देण्यास सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी होकार दर्शवलाय. तर त्यांचा पक्ष 63 जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने कोणतीही जबाबदारी न दिलेल्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी दोन्ही पक्षात केलेली शिष्टाई अखेर आता यशस्वी ठरली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे आगामी काळात आता काँग्रेससाठी एक मोठं संकट टळलं आहे, कारण जागा वाटपाचा तिढा हा या दोन्ही राज्यांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात होता आणि तो आता तिढा पूर्णपणे सुटला. अगदीच कारण यानंतर आपण पाहूयात आघाडीचं वृत्तपत्र गुजरात समाचारमध्ये नेमकी कोणती ठळक बातमी आहे. दगाबाज चीनचा पर्दाफाश केला. भूतानच्या सीमेवरती गावं वसवली होती आणि त्यानंतरच आता ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. कारण भारत आणि भूतान पायाभूत सुविधांच्या विकासाचं नियोजन करत आहे. तर हेकेखोर चीन भारताच्या सीमेजवळ जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. तर सिलिगुडी कॉरिडॉर जवळ डोकालाममध्ये रास्ता बांधण्याचा देखील प्रयत्न झाला. भारताच्या प्रचंड दबावामुळे आता डोकालाममध्ये चीननं आता माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर भूतानच्या सीमेवरती चीननं गावं वसवली होती. अमेरिकन सॅटेलाइट इमेजरी कंपनी मॅक्सरने देखील सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून या भागात 147 नवीन घरं बांधल्याचं सांगितलं होतं. तर एकूण 235 लोक या ठिकाणी स्थायिक होणार असल्याचं समजतंय. याआधी 2022 मध्ये या ठिकाणी 70 घरं बांधली गेली होती. तर 200 लोक त्यामध्ये राहायला होती अशी माहिती देखील यावेळेस गुजरात समाचार मधून देण्यात आली आहे. यानंतर वळूयात पुढील महत्त्वाच्या वृत्तपत्राकडे. टाइम्स ऑफ इंडिया यामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची एक महत्त्वाची बातमी आहे. नोकरीच्या आशेने 4 भारतीयांनी रशियाच्या वॅगनर या खासगी सैन्यात ते दाखल झाले, मात्र पगार मिळत नसल्याचा आता त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. तेलंगणातील एक 22 वर्षीय तरुण आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथील इतर 3 भारतीयांनी रशियाच्या
या वॅगनर या खासगी सैन्यात ते दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यातील एका तरुणाने आपल्या कुटुंबियांना सैनिकी वेशात व्हिडिओ पाठवून फसवणुकीचे बळी आहे। युक्रेन विरुद्ध रशियाच्या युद्धात भारतीयांना मदतनीस म्हणून काम करण्यास भाग पाडले जात आहे। तसेच ठरल्याप्रमाणे पगारही दिला जात नाही। अत्यंत धक्कादायक बातमी। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षात सुमारे 100 भारतीयांची रशियन सैन्याने त्यांच्या मॉस्को भारतीय केंद्रात भरती केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।